असं आपण स्तोत्र गीत ऐकलं ना, ते माझ्या प्रवचनाचं सार आहे. वर्ड टू द वर्ल्ड. जेजूची देवाची उतरा जगाला. जेजूची स्वामेश्वराची देवाची उतरा देवबाग करा. किती उतरा असतात? स्वाम्या तुझे उतार ऐकून आम्ही सगळी जिनिये सदाच काढून माया मोगात सदाच जीवन तुला हाव आणि तुम्ही साक्षीदार राहा. जगाला सजीवनाची मानवला जीवनाची. जगाला सजीवनाची मानवला जीवनाची. सुवार्ता येशूची सुवार्ता मानव पुत्राची नवजीवनाची संजीवनाची हीच सुवार्ता आणि हेच सुवार्ते आणि हेच आमचं मिशन. आता पाहूया काय देवला मिशनरी. देवपूत आमचं जेजू मिशनरी. सायलेंट मिशनरी. इंग्रज माता मिशनरी. म्हणून तुम्ही आणि हा आम्ही सगळे मिशनरी. आता देवाचे मिशन किती असते? देवाचं एक स्वप्न होतं. हरवलेला देवबाग, देवाची बात, पारादीस बात, नंदनवन स्वर्ग, हरवलेला मोग, हरवलेली आज्ञा, हरवलेली कृपा बेसाव नंदनवनातून गेली. आणि म्हणून ती मिळविण्यासाठी देवाचं स्वप्न योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 3 वचन 16. देवान तुमचं आणि आमचं जग मी बघितलं ना, जगाचं मोह केला. गॉड सो लव्ड देवाने देवाचं इतकं मोह केलं, त्याने त्याचं पोट जेजू दिलं. हे देवाचं मिशन होतं. पण जेजू कसं आलं या संसारात? त्याचं वाचन ऐकलं नाही. जेजू या संसारात येऊन देवाने ठिकाण निवडले. पित्याने तुझा निवडले माते, ख्रिस्ताची होण्यातून जननी. ख्रिस्ताची जननी म्हणजे ख्रिस्ताची आई होण्यासाठी देवाने तुला निवडलं. जेव्हा गॅब्रिएल देवदूत मिशनात घेऊन आला मरियेकडे, मिशनचा संदेश, प्रेषितांचा संदेश, सुवार्तेचा संदेश. काय संदेश होता? देवाच्या पुत्राची आई होशील का? हा संदेश होता. हे मिशन होतं. आणि मग मरीने काय केलं? त्याने आदाम आणि एवासारखा आज्ञाभंग केला नाही, पळून गेलं नाही. And many said yes, and many said yes, and many said yes when she knew that he was the Lamb of God. देवाची इच्छा, देवाची आज्ञा. म्हणून आपल्या सगळ्यांना हे प्रेषित कार्य दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे? मार्कच्या सुवर्तमानातील अध्याय 3 वचन 21 ते 33. त्या देवबागच्या जनसमुदायामध्ये 300-400 लोक सगळे आले होते. एरवी एक लोक नंतर सगळे आले होते. आणि मग येशू ख्रिस्त बिझी शिकवण देऊन, मागण्या करून, सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, बरे बघायला करून, आशीर्वाद देण्यासाठी, बरं करण्यासाठी, रोग्यांना बरे करण्यासाठी. आणि त्या जनसमुदायामध्ये वैद्यकाळातला एक संघा, तुझी माय आणि माय आणि तुझं भाऊ आईला. येशू ख्रिस्ताने जनसमुदायाकडे जाऊन सांगितलं, कोण माझी माय, कोण माझे भाऊ? 2 गोष्टी तुम्हाला आणि मला मिशन कार्यासाठी, प्रेषित कार्यासाठी सांगितलेल्या आहेत. सायलेंट माइंड येते. देवाच्या इच्छेप्रमाणे मागणारा, देवाचं वचन ऐकणारा. म्हणून वर्ड टू द वर्ल्ड. देवाच्या आज्ञा पाळणारा. The one who does the will of my Father and the one who listens to the word of God. देवाचं वचन ऐकणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हे आपलं प्रसिद्ध कार्य. हे प्रसिद्ध कार्य सायलेंट माइंड दिलेलं होतं देवबापाने. आणि ते तिच्या पदरात पडलं आणि ते पूर्ण झालं आणि ते प्रसिद्ध कार्य दिले गेलं. तिच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळते की मर्या माता कशी होती, साध्य होती, पवित्र होती, निष्कलंक होती, मागण्याने भरलेले होते, भावाने भरलेले होते, नम्रतेने भरलेले होते. हेच तिचं मिशन किंवा तिसरं
महात्मा गांधीला प्रश्न विचारलेला होता, व्हॉट इज युअर मिशन? माय लाईफ इज माय मेसेज अँड माय मेसेज इज माय मिशन. माझं जीवन हाच माझा संदेश आहे आणि माझा संदेश हेच माझं प्रसिद्ध कार्य आहे. आणि साहेबांकडे बघितल्यानंतर आपल्याला तेच कळते, तिचा जीवन हाच संदेश होता आणि तिचा संदेश हेच मिशन होतं आणि प्रसिद्ध कार्य होतं. आणि तिच्या जीवनाकडे आपण पाहताना आपण माडीचं हे करताना आपण देखील काय ना, देवाचे माये सांभाळतो आम्हाला, बघतो आम्हाला आणि वेगवेगळ्या उपाधी दिलेल्या आहे. त्याच्या पुढे काय आहे, मध्यस्थीने मिळतो आम्हाला जेजूच्या संगी सदा सोधारा. म्हणजे काय, स्वर्ग तू मध्यस्थी कर आमच्यासाठी. हे मध्यस्थी करणे हे तिचं मिशन कार्य होतं. तो संबंध तुटलेला होता, ती नाळ तुटलेली होती आणि ती नाळ पुन्हा एकदा बांधण्यासाठी बाळ जेव्हा आईच्या उदरात असते तेव्हा ती नाळ असते कॅम्बिलिकल कॉर्ड. ती नाळ तुटलेली होती आदाम आणि एवेच्या आज्ञा भंगामुळे आणि ती नाळ संस्काराद्वारे देव मात्र दिली. हे देव मात्रचं मिशन आहे, परिशुद्ध कार्य आहे. किंवा तिथं असलेलं पहिला मंत्र अध्याय 2 वचन 6 मध्ये सांगत आहे, सगळ्यांना देवाचं तारण मिळण्यासाठी, सगळ्यांना देवाचं तारण मिळण्यासाठी मर्या मातेच्या मिशनद्वारे देव मातेने मिशन घेतलं. आणि ते मिशन आपल्याला कसं मिळालं, जेजूच्या परिशुद्ध कार्यामध्ये आपण सगळे सहभागी झालेलो. असेन्शन म्हणजे स्वर्गारोहणाचा जो पर्वत आहे त्या पर्वतावरती शिष्यांच्या डोळ्यात येऊन स्वर्गात गेला आणि तेव्हा त्याने सांगितलं, जा देवाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा, पित्याच्या